विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज टेस्ट आहे. आठवडा संपत आला की आपली टेस्ट असते आणि ग्रुप टेस्ट असते, लक्षात घ्या. बरं, ही टेस्ट अतिशय प्रामाणिकपणे दिली पाहिजे. अरे पण थांबा ना, टेस्टचा अभ्यास तर आपण करतोय, पण मी रोज तुम्हाला चॅलेंज देतोय, त्याचं काय? आज पण काहीतरी चॅलेंज दिलं पाहिजे ना. तर मी तुम्हाला सांगतोय की मी आज तुम्हाला डेफिनेशन्स देणार आहे. होय. आणि त्या डेफिनेशन देत असताना मी काहीही बोलणार नाहीये, लक्षात घ्या. त्या डेफिनेशनचे फॉर्म्युले मला पाहिजेत. ओके. आणि कॉमेंट बॉक्समध्ये पाहिजेत. प्रत्येकानं एक एक तरी आन्सर दिलंच पाहिजे. तर पहिली डेफिनेशन मी जे तुम्हाला सांगतोय बघा, मी काही बोलणार नाही, बोललो ना तुम्हाला मी. तर पहिल्या डेफिनेशन मध्ये मला अल्फाची डेफिनेशन पाहिजे, नंतर बीटाची पाहिजे. आता गॅमा नाही, अल्फा बीटा गॅमा असं काही नाहीये. नंतर मला ए ची डेफिनेशन पाहिजे, नंतर मला के ची डेफिनेशन पाहिजे, नंतर मला कॅपिटल एम ची डेफिनेशन पाहिजे. ओके, बघा मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर मला ई ची डेफिनेशन पाहिजे. ओके, मी इथंच एक लाईन ड्रॉ करतो. अजून खूप डेफिनेशन्स आहेत. मला आय ची डेफिनेशन हवी आहे. त्याच्यानंतर मला एल ची डेफिनेशन हवी आहे. त्याच्यानंतर मला एम ची डेफिनेशन हवी आहे. अरे, आता मात्र गृहीत झालं. मग मी याला एम झेड म्हणतो. एम झेड म्हणजे मॅग्नेटायझेशन. मग एम म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ओके, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणूया किंवा कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. अरे अजून खूप डेफिनेशन आहेत की ज्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आहेत. मग आता मी याला डॉट 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 म्हणणार आहे. तुम्ही सांगा ना अजून कुठल्या डेफिनेशन्स आहेत. मी तुम्हाला सांगू का? आर पण डेफिनेशन आहे, टी ची पण डेफिनेशन आहे. अजून सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कोणत्या डेफिनेशन आहेत का? किंवा ज्याच्यात फॉर्म्युला आहे अशा डेफिनेशन पाहिजेत मला. मग फॉर्म्युला आहे अशी डेफिनेशन जर मला पाहिजे असेल तर गायरो मॅग्नेटिक रेशो ही सुद्धा डेफिनेशन आहे. गायरो मॅग्नेटिक रेशो. ओके. त्याच्यानंतर ना ससेप्टिबिलिटी ही पण एक डेफिनेशन आहे. ओके. म्हणजे अजून पण डेफिनेशन्स आहेत, पण अशा काही डेफिनेशन्स आहेत का की ज्या मला डिस्टिंग्विश मध्ये लागणार आहेत? आहेत की मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. हार्मोनिक्स, त्याच्यानंतर ओव्हरटोन, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन याचं डिस्टिंग्विश पण आहे. त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, त्याच्यानंतर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स ची पण डेफिनेशन आहे, डिस्टिंग्विश पण आहे. आणि ज्या टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक बनतो त्याला म्हणायचं क्युरी टेम्परेचर. तर क्युरी टेम्परेचर म्हणलं की आलं का क्रिटिकल टेम्परेचर? critical temperature. The temperature at which surface tension becomes zero is known as critical temperature. The temperature at which ferromagnetic substance become paramagnetic त्याला म्हणायचं क्युरी टेम्परेचर. अरे अभ्यास खूप आहे रे. ढिगाणा आहे, ढिगाणा लक्षात घ्या. प्रश्न ढिगाणा आहे तर म्हणजे मी 21 नंबरला लिहितोय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. चला 22 नंबरला मला सिम्बॉल आठवलं, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, लक्षात घ्या. 23 नंबरला मला ऍप्लिकेशन सहित आठवलं कॅपिलॅरिटी. आता गंमत सांगू का तुम्हाला? गंमत गंमत लक्षात घ्या. ओके, मी काय म्हणतोय बघा, गंमत तुम्हाला दाखवतो, लक्षात घ्या. की आता मात्र मी काय करतोय, नंबर देत नाही, लक्षात घ्या. नुसतं डेफिनेशन लिहितोय पट पट पट. आयसोथर्मल, आयसोकोरिक, त्याच्यानंतर आयसोबारिक. ओके, बघा मी तुम्हाला काय म्हणतोय. त्याच्यानंतर अजून एक आहे डेफिनेशन, आयसोटोप. ओके, डेफिनेशन कुठली आहे? आयसोटोप्स आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम मॉलिक्युल्स न्यूक्लियामध्ये. म्हणजे बघा, आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसोबरिक, आयसोटोप, त्याच्यानंतर मेकॅनिकल इक्विलिब्रियम, त्याच्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम, त्याच्यानंतर थर्मल इक्विलिब्रियम, त्याच्यानंतर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यानंतर हो करायचे आहे, आजच करायचे आहे, लक्षात घ्या. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. 23 झाले ना? 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32 डेफिनेशन झाल्या. अजून होतील, पण एक काम करूया. 24 ते 32, 24, 25, 26, 27, 28, 30, 31, 32 बरोबर आहे. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके. बरं, अजून डेफिनेशन कुठे आहेत? कुठे आहेत? आहेत की तुम्हाला सांगतो. मग 33 नंबरला मी डेफिनेशन देतोय एलईडी.
34 नंबरला देतोय मी लॉजिक गेट. या परीक्षेत आलेले प्रश्न आहेत, सगळे प्रश्न हे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत, लक्षात घ्या. हेच परत येणार आहेत 10 ते 15 मार्काला. ठीक आहे. 34 ला मी देतोय पोलार डायइलेक्ट्रिक, 35 ला देतोय मी नॉन पोलार डाय इलेक्ट्रिक. हे लक्षात घ्या, 34, 35. 36 नंबरला अजून अजून आहेत, अजून डेफिनेशन्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, वेव्ह फ्रंट. व्हॉट इज वेव्ह फ्रंट असं तुम्हाला विचारतील. त्याच्यानंतर व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर असं तुम्हाला विचारतील, लक्षात घ्या. बरं, आता मला तुमच्याकडून 13 डेफिनेशन पाहिजेत. मला 38 पासून 39, 40, 50, 60 म्हणजे माझं आजचं टार्गेट आहे की या मला 50 डेफिनेशन तुम्हाला लिहून पाहिजे. हे करंट गेन आहेत, अल्फा आणि बीटा हे करंट गेन आहेत सेमीकंडक्टर मध्ये. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, पोटेन्शियल ग्रेडियंट व्ही अपॉन एल. ओके. मॅग्नेटायझेशन, कोएफिशियंट ऑफ इमिशन, हे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, पॅरामॅग्नेटिक रेशो, ससेप्टिबिलिटी. या सगळ्या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. बाजूला सर तो काढा की स्क्रीनशॉट याचा. अरे एवढं एक्झामच्या आदल्या दिवशी पण मुलांचा अभ्यास नसतो, माझा विश्वास ठेवा. आणि तुम्ही आम्हाला फॉलो करताय ना, तुमचं होतं एवढं. पण सर आजच्या टेस्टचं काय? ओके, स्क्रीनशॉट काढलाय. 1, 2, 3. ओके. मग आता आजचं टेस्टचं इम्पॉर्टंट काय? ओके, समजून घ्या. आता समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, समजा तुमची ग्रुप टेस्ट 200 मार्काची आहे, तर या 200 मार्काच्या टेस्टमध्ये तुमचा स्कोर विदाउट गेस करून 80 प्लस कडे जात असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आत्ताच 95 पर्सेंटाईल साठी क्लोज असाल. प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे बोलतोय मी, लक्षात घ्या. हा स्कोर पाहिजे, गोळ्या मारून नाही, बघून नाही, गुगल करून नाही. आणि ऑनलाईन टेस्ट आहे रे. प्रामाणिक राहायचं तर आयुष्यात यश मिळेल, लक्षात ठेवा. बर, पण त्याच्या पुढच्या 5% साठी प्रचंड स्ट्रगल आहे रे बाळानो. 80 मार्काला पडतंय 94-95 पर्सेंटाईल, होय. पण 99 पर्सेंटाईलला जाईपर्यंत तुम्हाला 140 मार्क पडला लागतं रे, 99.0 ला. म्हणजे हा जवळ 60 मार्काचा फरक आहे. आणि अजून 20 मार्क म्हणजे टोटल 80 मार्क पडले, तेव्हा कुठं तुम्ही 99 पॉईंट क्लोज टू 97, 98 कडे जाताय, बरं का, लक्षात घ्या. म्हणजे ऑलमोस्ट 95% जेवढे मार्क आहेत ना, तेवढंच मार्क अजून एक्स्ट्रा पाडावं लागतात. तेव्हा कुठं हे ड्रीम आहे. सोपं नाहीये ते, लक्षात घ्या. काय हवंय माहित? ऑब्व्हियसली प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणाच हवा आहे, त्याशिवाय काय होणार नाहीये, लक्षात घ्या. मग करताय ना, का सुट्टीसाठी घरी आलाय, एन्जॉय करताय, मित्रांच्यावर फिरताय, जुने मित्र भेटतायत? नाही रे, नाही रे, ती वेळच नाहीये रे आता. कधी कळायचं रे तुला, लक्षात घ्या, कधी कळायचं. मग जेव्हा कळालं तेव्हा जर उशीर झाला असेल तर काय उपयोग आहे रे? काही उपयोग नाहीये, लक्षात घ्या. मग सांगतो, मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. काय की पहिली गोष्ट म्हणजे 90 डेज चॅलेंज ऍक्सेप्ट करा. ओके. पहिला वीक फ्री ठेवलाय, पहिल्यापासून सुरुवात करा. ओके, थोडस 10 दिवस लेट सुरू होईल म्हणूया आपण, 10-12 दिवस. पण ज्यांनी पहिल्या दिवसापासून केलंय त्यांचं बेस्ट झाले, लक्षात घ्या. ओके. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. ओके. ऑफलाईनच्या तर सगळ्याच मुलांना सांगतोय की हे टार्गेट आहे. तुम्हाला असं वाटेल सुट्टी नाही, आजचं उद्याचं दोन्ही टार्गेट चेक केलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्यातला कुठलीही डेफिनेशन विचारल्यावर सांगता येत असेल तर क्लासला या. मी कठोर भाषेत बोलतोय. मी विचारणार ऑफलाईनला, मी सरळ विचारणार आहे, तुम्हाला सांगतो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची डेफिनेशन सांग. नाही, सबस्टन्स विच आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट आर नोन एज पॅरामॅग्नेटिक. ज्याला सगळ्या डेफिनेशन्स येतील, ज्याला हे फॉर्म्युले येतील, एफ अपॉन ए डीव्ही बाय डीएक्स, ज्याला कोएफिशियंट विस्कॉसिटी युनिट येते न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, याचं युनिट कोण आहे? हेनरी, विच इज इक्वल टू ओहम सेकंड. अरे मग जमलं, नाहीतर होणार नाही, हे लक्षात घ्या. मग चल, हा व्हिडिओ थांबवतोय तुम्ही. आज टेस्ट द्यायची आहे प्रामाणिकपणे. बघायचं इथपर्यंत पोहोचतोय का? नाही पोहोचलो, 50 पडले. ओके ओके. या स्टेजला 200 पैकी 50 पडत असतील, गेस करून समजा 15-20 मार्क 70 पर्यंत जरी पोहोचत असाल तर तुम्ही 85 प्लस कडाय. वाढणार ना मार्क, अभ्यास वाढणार आहे. परीक्षेच्या टेन्शन अभ्यास वाढतो, तुमचा पण वाढणार आहे, त्यामुळे होणार आहे. ऑल द बेस्ट.